नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागणार, आमदार गणपतराव देशमुख व दीपक आबा साळुंखे पाटील यांचा इशारा. कृषी माल विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये सामंजस्य करार, नामदार सुभाष देशमुख यांची माहिती. मालटकडे भाविक महिलेला चिरडले. मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूचा ट्रक पळविला, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 30 जुलैला सोलापूर बंदची हाक. आणि राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी कर्णधारपदी मंगळवेढ्याची कुमारी प्राजक्ता शेमडे. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करण्याचे पाऊल न उचलता सरकारला आत्महत्या करायला भाग पाडा. मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकारने हात झटकल्याने आंदोलकांचा उद्रेक वाढत आहे. येत्या काळात सरकारने आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा आमदार गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी दिला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास आमदार गणपतराव देशमुख व दीपक आबा साळुंखे पाटील यांनी पाठिंबा दिला. यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षणासाठी बुधवार दिनांक 25 जुलै रोजी सांगोला मंगळवेढा रोडवर आंदोलकांनी टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल 1.5 तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांसमवेत चर्चा करून वाहतूक पूर्ववत सुरुवात केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाजामध्ये सरकार विरोधात आक्रोश वाढत आहे. पंजाब आणि महाराष्ट्र राज्यातील विविध कृषी माल तसेच कृषी प्रक्रिया मालाची परस्परांच्या विपणन व्यवस्थेच्या माध्यमातून विक्रीचे जाळे उभारण्यासंदर्भात 3 सामंजस्य करार करण्यात आला असून पणन मंत्री नामदार सुभाष देशमुख आणि पंजाबचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या उपस्थितीत हा करारावर स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्र पणन महासंघाचे महाकार्पफेड आणि पंजाब मार्केटिंग फेडरेशनचे मार्कफेड, विदर्भ पणन महासंघ आणि पंजाब मार्कफेड तसेच महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ अभियान राबवत आहे. त्याचा एक भाग म्हणून आयोजित बैठकीत हे करार करण्यात आले. पंजाबने केलेल्या ब्रँडिंगच्या पद्धतीचा उपयोग महाराष्ट्रातील कृषी प्रक्रिया व ब्रँडिंगसाठी करण्यास इच्छुक आहोत. त्यासाठी पंजाबने सहकार्य करावे. राज्यामध्ये महामार्कफेड आणि विदर्भ पणन महासंघाचे विक्री केंद्रे आहेत. त्या माध्यमातून पंजाबमधील कृषी प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे पंजाब मार्कफेडच्या मॉलमधूनही महाराष्ट्राच्या कृषी आणि कृषी प्रक्रिया मालाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. आषाढ एकादशीचा सोहळा झाल्यानंतर आपल्या गावाकडे निघालेल्या भाविकांच्या मोटारसायकलला पाठीमागून अज्ञात मालट्रकने ठोकर दिली. मोटारसायकलवरून खाली पडल्यानंतर महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने ती जागी ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास रोपळे गावाजवळ घडली असून मंदाकिनी नागनाथ पारडे वय 52 राहणार माणेगाव तालुका माढा असे ठार झालेल्या भाविक महिलेचे नाव आहे. नागनाथ भीमराव पारडे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी हे पती पत्नी मोटरसायकलवरून आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत आलेले होते. सोमवारी एकादशीचा सोहळा झाल्यानंतर ते पंढरीतच राहिले. द्वादशीचा उपवास सोडून मंगळवारी परत मोटरसायकलवरून आपल्या गावाकडे जात असताना रोपळे येथील कॅनलजवळ अज्ञात मालट्रकने पाठीमागून त्यांना धडक दिली. दोघेही खाली पडले. यामध्ये मंदाकिनी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या, तर नागनाथ पारडे हे जखमी झाले. मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या आवारातून 10,53,000चा मुद्देमाल असलेल्या वाळूने भरलेला ट्रक चोरून नेल्या प्रकरणी धनाजी अंकुश लटके राहणार डोंगरगाव व दीपक दादासो अग्रवाले राहणार शिरोळ जिल्हा बेळगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवार दिनांक 30 जुलै 2018 रोजी सोलापूर बंद पुकारण्यात आलेला असून यासाठी सोलापूरकर वासियांनी मराठा बंद मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे। अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक हा महसूल अधिकाऱ्यांनी पकडून तो कारवाईसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेला होता। दिनांक 22 ते 23 जुलैच्या दरम्यान आरोपी धनाजी लटके व दीपक अग्रवाले यांनी सरकारी दंड न भरता सदरचे वाहन मुद्देमालासह चोरून नेले असल्याची फिर्याद मंगळवेढा शहराचे तलाठी नागनाथ जोद यांनी दिल्यानंतर वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। अधिक तपास पोलीस विकास क्षीरसागर हे करीत आहेत। दिनांक 27 जुलै ते 29 जुलै रोजी श्री संत गाडगे महाराज स्टेडियम मूर्तिजापूर जिल्हा अकोला या ठिकाणी 64वी राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा 19 वर्षे मुली करता आहे। या स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून मंगळवेढ्याची प्राजक्ता अंकुश शेमडे हिची निवड झाली आहे। सदरच्या स्पर्धेकरिता निवड चाचणीमधून सोलापूर जिल्ह्याचा मुलीचा संघ निवडण्यात आला असून सोलापूर जिल्हा संघाच्या कर्णधारपदी संत दामाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी प्राजक्ता अंकुश शेमडे हिची निवड करण्यात आली। तसेच संघातील इतर खेळाडू कुमारी सोनाली संजय खरबडे, कुमारी प्राजक्ता राहुल लोखंडे, कुमारी मयुरी रेवण खरबडे, कुमारी पूजा राजू कोळी, कुमारी सुरभी सुभाष पवार यांची निवड करण्यात आली। राज्य अजिंक्य स्पर्धेकरिता निवडण्यात आलेला संघ सोलापूर जिल्हा व शहर बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश भोतडा व सचिव राजेंद्र माने यांनी जाहीर केला। या नवीन समिती सदस्य सचिन गाडेकर, प्राध्यापक शब्बीर शेख, प्रसन्न काटकर व विठ्ठल कुंभार यांनी हा संघ निवडला। या संघासाठी प्रशिक्षक म्हणून प्राध्यापक शब्बीर शेख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागणार, आमदार गणपतराव देशमुख व दीपक आबा साळुंखे पाटील यांचा इशारा। कृषी माल विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये सामंजस्य करार, नामदार सुभाष देशमुख यांची माहिती। मालट्रकने भाविक महिलेला चिरडले। मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूचा ट्रक पळविला, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 30 जुलैला सोलापूर बंदची हाक। आणि राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी कर्णधारपदी मंगळवेढ्याची कुमारी प्राजक्ता शेमडे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।